सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. आता शशीनं इन्स्पेक्टर बक्षीला त्याचे कपडे उतरवायला लावले आणि इन्स्पेक्टर बक्षी रडत रडत कपडे उतरवत होता. फक्त आता त्याच्या चड्डी आणि बनियनवर उघडा उभा राहिला आणि शशीनं तर त्याची अख्खी अकडच उतरवली होती. मग शशीनं त्याचा हात पकडला, टेबलवर दाबून धरला आणि शशी म्हणाला, याच हातानं अनेक मुलींची इज्जत घेतलीस तू, म्हणून या हाताला आता शिक्षा होणार. तसा इन्स्पेक्टर बक्षी रडायला लागला आणि शशीनं आता तो धारदार पातळ असलेला चाकू हातात घेतला आणि त्याला म्हणाला, याच हातानं तू चंद्राच्या कर्णाखाली दिलीस ना, आता त्याच हातावर मी पहिला वार करणार. आणि शशीनं त्याच्या हातावर टेबलवर फार निर्दयपणे चाकू खुपसला आणि इन्स्पेक्टर बक्षी जीवाच्या आकांताने खूप जोरात ओरडला. तशी आता इकडे चंद्रा उठली आणि तिनं अस्वस्थपणे फेऱ्या मारायला सुरुवात केली आणि ती त्याच्या माणसांना म्हणाली, तुमचा शेट कुठं गेलाय, कधी येणार, मला आता इथं राहवत नाही, मला इथनं जायचं आहे असं म्हणून ती निघाली. तशी ती पोरं म्हणाली, तुम्ही जाऊ नका, नाहीतर छोटे शेट आम्हाला ओरडतील, तुम्ही पाणी घ्या, सरबत घ्या, चहा घ्या. आणि चंद्रा म्हणाली, मला काहीच नको, मला फक्त तो पाहिजे, कुठे आहे ते सांगा, मी तिथं जाते. ती पोरं म्हणाली, नाही, आता ते कुठं आहे ते आम्हाला पण माहीत नाही. इतक्यात फोन आला आणि एका मुलानं फोन उचलला आणि समोरून रवी शेठ म्हणाले, चंद्रा तिथे आहे ना. तो पोरगा म्हणाला, हो आहे, पण त्या इथं थांबतच नाहीत, सारखं जायचं म्हणत आहेत. आणि रवी शेठ म्हणाले, ओके, तिला गाडी घ्यायला येईल, तिला घरी पाठवून द्या. असं म्हणून रवी शेठने चंद्राला त्यांच्या घरी बोलवून घेतली आणि फोन ठेवून ते म्हणाले, शारदा, तुझी सून येते ग, तिच्या स्वागताची तयारी कर. आणि हे ऐकून मला फार आनंद झाला आणि त्या लगेच तयारीला लागल्या. आणि आता इकडे इन्स्पेक्टर बक्षीच्या हातात चाकू खुपसल्यानंतर शशीनं पिस्तूल काढला आणि तो पिस्तूल त्याच्यावर रोखला आणि रागाच्या भरात त्याचा प्लॅन तो विसरूनच गेला होता आणि तो गोळी झाडणार इतक्यात फोन वाजला आणि शशी थांबला. आणि तो बक्षीला म्हणाला, नशीबवान आहेस, काही मिनटं तुझी जिंदगी वाढली, आलोच, असं म्हणून तो फोन घ्यायला गेला. तर फोनवर रवी शेठच होते आणि ते म्हणाले, अजित, त्या नराधमाला आत्ताच संपवू नकोस, मी येतोय. आणि शशी म्हणाला, ओके बाबा. आणि पुन्हा फोन ठेवून बक्षीला म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन, तुला भेटायला तू स्वर्गात जाण्याआधीच देव येतोय. आणि इन्स्पेक्टर बक्षीला काही समजलं नाही आणि काही विचारण्याच्या मनस्थितीत सुद्धा तो नव्हता, कारण त्याचा मृत्यू तर अटळ होता. आणि काही वेळातच पुन्हा भरभक्कम असं दार उघडलं आणि एक उजेडाची तिरीप आत आली आणि पुन्हा बंद झाली. आणि अंधुकशा प्रकाशातून एक मूर्ती पुढे आली आणि रवी शेठना बघून बक्षी हादरला आणि त्याला कळून चुकलं की हा अड्डा रवी शेठचाच आहे आणि या सगळ्यांचे मास्टर माइंड तेच आहेत. आणि रवी शेठ त्याला म्हणाले, तुझ्या मनात आणि डोक्यात काय सुरू आहे हे कळतंय मला, मी इथे कसा हाच विचार करतोस ना तू, पण जाऊ दे, नको विचार करू. आणि तुला प्रश्नाची उत्तरं देण्याची तसदी आम्हीसुद्धा घेणार नाही, कारण तुला त्याचा उपयोगच नाही. मरणाऱ्या माणसाला कशाला हवी सिक्रेट इन्फॉर्मेशन. आणि तू खूप मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहेस ना, आणि म्हणून तुला इथे आणला हे लक्षात ठेव. तुला मारून त्या मुलींच्या आत्म्याला शांतीच मिळणार आहे. अजित, याचं काम तमाम कर, असं रवी शेठ थंड डोक्याने आणि गालात हसून म्हणाले. आणि मग शशी म्हणाला, बाबा, मगाशी चूक होत होती, तुमचा फोन आला आणि वाचलो. आणि मग शशीनं आता इन्स्पेक्टर बक्षीच्याच हातात त्याचंच पिस्तूल दिलं आणि त्याचा हात त्याच्याच कपाळापर्यंत घेऊन गेला आणि बंदुकीचं टोक त्याच्या कपाळाला लागलं. आणि बक्षी आता त्या बंदुकीकडे खूप घाबरून बघत होता. आणि शशीनं शेवटचा चाप ओढला आणि त्या गोळीचा आवाजही आला नाही आणि बक्षी धाडकन तोंडावर आपटला, निष्प्राण होऊन पडला. रवी शेठची माणसं आली आणि रवी शेठ म्हणाले, याला पुन्हा वर्दी घाला आणि झाडीमध्ये फेकून द्या त्याच्याच पिस्तुलासहित, आणि त्याचं हे रेकॉर्डिंगसुद्धा व्हायरल होऊ दे सगळीकडे, टेलिव्हिजनवर, आकाशवाणीवर, सगळीकडे द्या आणि सगळ्या जगाला सुद्धा कळू द्या की तो काय लायकीचा होता आणि तो मेला म्हणून सगळ्याला समाधानच वाटलं पाहिजे.
पोलिसांच्या वेशात लपलेले गुंड सगळ्याला दिसू द्या आणि आपल्यावर काहीच येणार नाही. त्यानं आत्महत्या केली असंच सगळ्याला वाटेल. आणि मग ते दोघेही पुन्हा घरी गेले. आणि निम्मा रस्त्यात असतानाच शशी म्हणाला, बाबा अहो चंद्रा ती तर तिथंच राहिली अड्ड्यावर. आणि रवी शेठ हसून म्हणाले, अरे वा, फार लवकर आठवण आली तिची तुला. मला वाटलं घरी गेल्यावर आठवण येईल की काय. आणि राहू दे रे, कशाला तिचा इतका विचार करतोस. आणि मी तर म्हणतो त्या मुलीला एकतर तिच्या घरी पाठव, नाही तर घरातून हाकलून दे. तसा शशी थोडा चकित होऊन म्हणाला, का बाबा, असं का हो. नाही म्हणजे तुम्हीच म्हणायचा ना की माझ्यासाठी योग्य आहे, असं शशी हळूहळू आपलं म्हणाला. रवी शेठ म्हणाले, हो मी म्हणालो होतो, पण अरे काय उपयोग आहे अशा मुलींचा. तिला धड काही समजतही नाही, इंग्लिश पण येत नाही, तिला तर साधं आय लव्ह यूचा अर्थसुद्धा माहीत नाही. आणि कुठे तू आणि कुठे ती, तुम्हा दोघात फरक आहे. तसा शशी म्हणाला, बाबा अहो इंग्लिशचं काय घेऊन बसला, ते जास्त इम्पॉर्टंट नाही. आणि मीच तिला अजून अर्थ सांगितला नाही ना, मग कसा कळेल तिला. रवी शेठ पुन्हा त्याची फिरकी घेत म्हणाले, हो पण इतकी अक्कल नको का की कुणाला तरी विचारावं. मला वाटतं मी चुकीचा होतो, ती तुझ्यासाठी योग्य नाहीच. आपण दुसरी मुलगी बघूया, शिकलेली, सुंदर. तुझ्या मनाविरुद्ध तिच्याशी मी तुला लग्न कर म्हणत होतो, मी चुकलो. आणि शशी म्हणाला, पण बाबा अहो असं नाही, माझं ऐका तरी. आणि रवी शेठ हात वर करून म्हणाले, अजित मी सांगितलं ना, दुसरी बघूया तर बघूया. आणि शशी गप्प बसला आणि नाराज होऊन म्हणाला, ओके बाबा. आणि आता इकडे चंद्रा रवी शेठच्या घरी आली होती. आणि इतकं मोठं घर तिनं पहिल्यांदाच बघितलं होतं. आणि बापरे, नुसती इकडं तिकडं वेड्यासारखी बघायची आणि वस्तूंना हात लावायला घाबरायची. आता एके ठिकाणी खोटं हरीण होतं, तिला वाटलं ते खरंच आहे म्हणून ती त्याच्याजवळ हळूच यायची, पुन्हा मागं जायची, हळूच त्याला हात लावायची आणि खूप घाबरायची. आणि तिला जेव्हा कळलं की ते खोटं आहे, काहीच हालचाल करत नाही, तेव्हा रिलॅक्स होऊन हसली आणि म्हणाली, अरे देवा, हे तर खोटंच आहे की. नंतर तिथेच ॲक्वेरियम होतं आणि त्यात रंगीबेरंगी मासे पोहत होते. आणि त्यांना बघून चंद्राला खूप मजा वाटली आणि लहान मुलीसारखी त्याच्याकडे बघून हसायची, पापण्या फडफड फडफड करत. मग तिचं लक्ष वर गेलं आणि ते हॉलमधलं झुंबर बघितलं, चमचम करणारं काचेचं. आणि त्या झुंबराखाली गोल 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 फॅनसारखी फिरून बघत होती. आणि मग फिरता फिरता थोडंसं गरगरल्यासारखं झालं, कशाला तरी तिचा पाय अडकला आणि पडली धबदिशी. तशी सोफ्यावरच पडली आणि तो कापसासारखा मऊ सोफा, त्याच्यावर 2-4 उड्या घेतल्या. आणि हे किती मऊ आहे बाई गो, झोप लागलेली पण कळायची नाही, अगदी कापसासारखं आहे हे, असं म्हणून त्या सोफ्यावरून गाल फिरवत होती. मग आता तिचं लक्ष गेलं, तिथंच डायनिंग टेबल होता तिथं. आणि तिथं गेली, तिला दिसलं ॲपल, केळी, द्राक्ष. तिनं एक ॲपल उचललं, पदरानं पुसलं, खाणार इतक्यात तिचे दातच दुखले आणि ती ओरडली. आणि तिनं होतं तसं ठेवून दिलं आणि रागात म्हणाली, जळलं मेलं लक्षण, हे पण खोटंच आहे. या मुंबईत ना सगळं खोटंच आहे. काय खरं आहे का नाही, का सगळं खोटंच. मग आता तिला एके ठिकाणी टेबलवर बसलेलं पांढरं शुभ्र छोटं कुत्र्याचं पिल्लू दिसलं, ते झोपलं होतं. चंद्रा मनात म्हणाली, हे पण खोटंच असणार, पण किती खऱ्यासारखं दिसतंय ना, ही मुंबई लय फसवी. असं म्हणून आता तिनं ते खोटं कुत्र्याचं पिल्लू हातात घ्यावं म्हणून बचकतच पकडलं. तसं ते खोटं नव्हतं, खरं होतं. त्याला तिचा हार्ड टच झाला आणि ते वस्कन भोक करून तिच्या अंगावर आलं. तशी चंद्रा घाबरली आणि मागे सरकली आणि म्हणाली, बाय ग, हे खरं आहे वय. इतक्यात मा बाहेर आल्या आणि म्हणाल्या, काय ग, काय झालं. अगं त्याला हात लावू नको, त्याला फार राग येतो. आणि चंद्रानं कोसनूसं हसली आणि म्हणाली, त्या दाढीवाल्यासारखंच दिसते, वस्कन अंगावर येतंय, आता बी असाच राग येतो त्याला. आणि चंद्रा म्हणाली, मग इथं बाबांचा फोटो आहे आणि त्याच्याशी जरी तुम्ही, म्हणजे हे बाबांचं घर आहे ना आणि तुम्ही त्यांच्या बायको ना. आणि मा म्हणाल्या, हो. मग चंद्रा हसली आणि म्हणाली, हे कसलं सफरचंद आहे, तुटलंच नाही, माझा दातच दुखला. मा हसल्या आणि म्हणाल्या, अगं ते खोटं आहे, शोचं आहे. तुला भूक लागली का, खायचं आहे का, मग थांब दुसरं देते. ती म्हणाली, नाही राहू द्या, नको.
मा म्हणाल्या, तुझी साडी तर पूर्ण कुंकवाने भरली आहे की, मी तुला माझी साडी देते, तू आधी तयार हो. आणि मग मी एक काम करते, तुझी अंघोळ होईपर्यंत तुझ्यासाठी जेवणच करते आणि तू अजितच्या रूममध्ये जेवण झाल्यावर आराम कर, कारण ते दोघे कधी येतील याचा नेम नाही. चंद्रा म्हणाली, रूम म्हणजे बाथरूम का? मा हसले आणि म्हणाल्या, अगं नाही, बाथरूम वेगळं आणि रूम वेगळं असतं. रूम म्हणजे खोली. आणि भोळी चंद्रा म्हणाली, मग बाथरूममध्ये रूम असतं ना? मा पुन्हा हसल्या आणि म्हणाल्या, नाही ग, रूममध्ये बाथरूम असतं. चंद्रा म्हणाली, मग त्याच्याही तर खोली पण आहे का? मा म्हणाल्या, हो, तो येतो इथे कधी कधी राहायला, इथे पण त्याची खोली आहे, तू जा. असं म्हणून तिला आंघोळीला पाठवली त्याच्याच रूममध्ये आणि एक सुंदर अशी निळसर रंगाची शिफॉनची साडी दिली. एक रेडीमेड ब्लाऊजसुद्धा दिला त्यांच्या सुनेचा, जो तिला बसणारा होता. आणि चंद्रा आता आंघोळ करून ती साडी घालून केस धुवून बाहेर आली आणि तिनं समोरच्या मोठ्या आरशात स्वतःला बघितलं आणि तिनं स्वतःलाच ओळखलं नाही, इतकी सुंदर त्या साडीमध्ये दिसत होती. इतक्यात मानं तिच्यासाठी काहीतरी स्वयंपाक केला आणि तिला बोलवायला आल्या आणि तिला बघून तिच्याकडे बघतच राहिल्या आणि त्यांना त्यांच्या सुनेची आठवण आली. ती साडी खरं तर तिच्या फार आवडीची होती. माचे डोळे थोड्या वेळातच भरून आले पाण्यानं आणि चंद्रा त्यांच्याजवळ गेली आणि म्हणाली, काय झालं? माझं काही चुकलं का? तुम्ही का रडताय? मा म्हणाल्या, काय नाही ग. आणि त्यांनी त्यांचे अश्रू डोळ्यात लपवले. मग तिला वनसाड पदर घ्यायला सांगितला, त्यांची सून घ्यायची तसा, आणि म्हणाल्या, आता खूप सुंदर दिसतेस, चल पटकन खाऊन घे आणि आराम कर. मग डायनिंग टेबलवर बसून तिला जेवायला घातलं, पण तिला जेवायला येईना. आणि चंद्रा म्हणाली, मी खाली बसून खाऊ का? मला असं नाही जेवण जात हवेत लटकून. मा पुन्हा हसले आणि म्हणाल्या, थांब, तुला पाट आणून देते. आणि चंद्रा म्हणाली, नाही नको, अशीच खाते की मी, मला नाही सवय. आणि तिनं खाली बसून पटपट जेवण खाल्लं आणि माने तिला आराम कर असं म्हणून शशीच्या रूममध्ये पाठवली. आणि तिनं येऊन बघितलं तर अगदी सुसज्ज अशी ती बेडरूम होती. टी व्ही होती, रेडिओ होता, पांढरा रंग आणि वर गुलाबी फुलं असलेली बेडशीट होती, गादी, पुस्तकाचं कपाट, सगळं होतं. तिथंही चंद्रा त्याच्या गादीवर बसली आणि उड्या घ्यायला लागली. मऊ बादी बघून तिने पाय पसरले, त्या मऊ उशीवर डोकं ठेवलं आणि पांढरा शुभ्र गालीच्यासारखं ते ब्लँकेट अंगावर घेतलं आणि जेवण जास्त झाल्यामुळे तिला तंद्री आली होती आणि ती झोपलीच. मग काही वेळातच रवी शेठ आणि शशी घरी आले आणि शशी फ्रेश होण्यासाठी त्याच्या रूममध्ये गेला आणि त्यानं तिथं कोणीतरी झोपलं आहे ते बघितलं. चकित होऊनच बाहेर गेला आणि म्हणाला, मा, माझ्या रूममध्ये कोण झोपलं आहे? आणि रवी शेठ म्हणाले, अरे तुझ्या माची भाची आहे ती, तुला म्हणालं नाही का? ती सुशिक्षित मुलगी बघूया तुझ्यासाठी, तर तीच आहे, कालच आली आहे आमच्याकडे आणि तुला दाखवण्यासाठीच मी इथं घेऊन आलो तिला. आता दोघंही एकमेकांना बघा आणि पसंत करा आणि आता तू चंद्राला विसरून जा, ती आता चाळीमध्ये निवांत आहे. आणि हे ऐकलं तसं शशी नाराज झाला. त्यानं पुन्हा एकदा रूममध्ये जाऊन बघितलं तर तिचा पदर जमिनीवर लोळत होता आणि ती फॅन्सी सिफॉनची साडी आहे म्हणजे नक्कीच ती सुशिक्षित मुलगी आहे, माची भाची असंच त्याला वाटलं. आणि आता चंद्राचं काय करायचं असं म्हणून तो निराश झाला.